वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेचा दुसरा दिवस. रामजन्म सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध. देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री साई मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या श्रीराम कथेच्या दुसऱ्या दिवशी रामजन्म सोहळ्याचे भावपूर्ण निरूपण करण्यात आले. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सादर झालेल्या या प्रसंगाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कथेच्या दुसऱ्या दिवशी विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. रामजन्म सोहळ्याचे वर्णन ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दररोज सायंकाळी रंगणाऱ्या या कथेबद्दल भाविकांमध्ये दिवसेंदिवस उत्सुकता वाढत असून पुढील दिवसातील प्रसंग ऐकण्यासाठी मोठी उत्सुकता व्यक्त होत आहे. आयोजक साई प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा. प्रभू दर्शनाकरता अडवता राक्षसवान प्रभूला ऐकायला गेलं. प्रभू बाहेर आले. काय करून बसला सनत कुमारांनो, हे त्यांना उशाप द्या. उशाप, जर भजन केलं तर वाटायचा ज्याला मिळाला